पुण्यामध्ये पुन्हा कोयत्याची दहशत, पानटपरी आणि व्यावसायिकावरती हल्ला करण्यात आलाय। विमाननगरमधील पानटपरीवरती फुकट वस्तू मिळवण्यासाठी तोडफोड करण्यात आली आहे। 5 ते 6 जणांच्या टोळक्याने ही तोडफोड केली आहे। या हल्ल्यात काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून नागरिकांनी गुन्हेगारांवरती कठोर कारवाईची मागणीही केली आहे। पुण्यामधील पानटपरी व्यावसायिकावरती हा हल्ला चढवला गेलेला आहे। या सगळ्या घटनेसंदर्भात अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत ही काही केल्या कमी होताना दिसत नाहीये आणि आता सुद्धा असाच प्रकार पाहायला मिळतोय। नक्कीच माधुरी, पुण्यात ज्या कोयता गँगची दहशत आहे ती वारंवार वाढताना पाहायला मिळते। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये जी आहे ती पानटपरी होती। या पानटपरी चालकाने फुकट वस्तू द्याव्यात अशी मागणी या सगळ्या टोळक्याकडून करण्यात येत होती आणि त्याने ते दिले नाहीत म्हणून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आलेला आहे। 5 ते 6 लोकांनी हा कोयता घेऊन हल्ला केलेला आहे। पानटपरीचंही मोठं नुकसान केलेलं आहे। मात्र अशा पद्धतीने व्यावसायिकावर, पानटपरी चालकावर जे हल्ले होतात ते हल्ले थांबवण्यास पुणे पोलीस कार्यक्षम दिसतात। पुणे पोलिसांची गुन्हेगारावर कुठलाही वचक राहिलेला नाही। त्यातले अनेक आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलीस करतायत। मात्र अशा पद्धतीने हल्ले होत असताना लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होते आणि यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होती। मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने अशा घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पुण्यात दहशत निर्माण होते। माझं हो बालाजी, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।